हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 20 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णवला एक खूप मोठी सुवर्ण संधी मिळाली आहे. अर्णवला 1 बिलियन म्हणजे 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. परंतु फक्त 7 दिवसांमध्येच या कॉन्ट्रॅक्टची डिलिव्हरी करायची आहे. त्यामुळे अर्णवने बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला विचारलं, पण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यासाठी डायरेक्ट नाही म्हटले. मग अर्णवने चक्क स्वतःचं घर गहाण ठेवून या प्रोजेक्टला फंड करायचं ठरवलंय. परंतु संपूर्ण घर या निर्णयाच्या विरोधात आहे. वल्लरी मामीने डायरेक्ट सांगितलंय, तुला काय करायचं ते कर, पण हे घर गहाण नाही ठेवायचं. म्हणजे आता अर्णवच्याच घरात फुकट फाकट राहायचं आणि त्यालाच विरोध करायचा. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव ईश्वरीला ठणकावून सांगतो, तू जसा काही विचार करते ना तसं काही होणार नाहीये. उगाच स्वप्न पाहू नको. आपल्या बाळाचा वगैरे मी काही विचार करत नाहीये. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, चल झोप आता. ईश्वरी अर्णवला विचारते, विचार करत नाहीये म्हणजे म्हणजे तुम्हाला आपलं बाळ नको आहे का? अर्णव हा काही क्षणासाठी ईश्वरीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, नाही मिस इंदोर, तसं नाहीये. पण डायरेक्ट बाळ कसं? आपण असं स्टेप बाय स्टेप जायला हवं ना. डायरेक्ट असं कसं बाळ होऊ द्यायचं? ईश्वरी म्हणते, मी सुद्धा तेच म्हणतीये सर. स्टेप बाय स्टेप जायला हवं ना. बाळ होण्याआधी प्रेम तर व्हायला हवं. अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो आणि ईश्वरी सुद्धा विचार करते, हे भगवान, हे काय बोलले मी? ती स्वतःच्या तोंडावरच हात ठेवते. अर्णव आजूबाजूला पाहतो, ईश्वरी इकडे तिकडे पाहते. दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर काय देत नाही. आता 1-2 वर्ष होऊन गेले लग्नाला, तरी या दोघांचं हेच सुरू आहे. आणि मग ईश्वरी अर्णवकडे न पाहताच म्हणते, झोपा सर झोपा. ती अंगावर पांघरून घेते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की तिने लहान बाळाचे कपडे, खेळणी हे सगळं काढून ठेवलंय. मग हे सगळं ती उचलते. अर्णव तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. आणि ईश्वरी पुन्हा एकदा हे सगळं आपल्या अंथरुणात घेते आणि दुसरीकडे तोंड करून झोपते. अर्णव सुद्धा ईश्वरीकडे काही क्षण पाहतो. तो सुद्धा दुसरीकडे तोंड करून झोपतो आणि मनातल्या मनात विचार करतो, आजी आणि मामा सुद्धा ना, माझं आणि मिस इंदोरचं बाळ, ते सुद्धा एवढ्या लवकर? काहीतरी प्रोसिजर असते ना, डायरेक्ट कसं? आणि इकडे ईश्वरी ही हसते, स्माईल करते आणि म्हणते, चला एवढं तर कळलं मला की अर्णव सरांच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी आहे. स्टेप बाय स्टेप का होईना, पण एक ना एक दिवस आमचं बाळ नक्की होईल, असा विचार करून ईश्वरी खूप खुश होते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश डायनिंग टेबलवर असतो, नाश्ता करत असतो. नम्रता त्याच्याजवळ असते आणि विचारते, आकाश, उपमा आवडला का? आकाश सांगतो, हो हो, खूप छान झालाय. नम्रता म्हणते, ओ आधी खाऊन तर पहा. खायच्या आधीच खूप छान झालाय. आकाश म्हणतो, आता सांगितलं ना खूप छान झालाय, आता काय एखादी कविता लिहू तुझ्यावर? नम्रता म्हणते, लिहा ना. तसं पण आपण बायकोची स्तुती तर कधी करत नाही. केली तर काय फरक पडतो? आकाश म्हणतो, हो करतो, हो करतो. नम्रता स्माईल करते. तेवढ्यात अर्णव तेथे येतो. या दोघांना गुड मॉर्निंग म्हणतो. दोघे त्याला गुड मॉर्निंग म्हणतात. अर्णव विचारतो, आज तुम्ही दोघेच, बाकीचे सगळे कुठे गेले? नम्रता सांगते, आई आणि बाबा येत आहे आणि इशू आजीबरोबर देवघरात पूजा करते. अर्णवला आश्चर्य वाटतं आणि लगेच आकाश हा अर्णवला चिडवतो आणि म्हणतो, आज खूपच जास्त वेळ लागतोय ना पूजेला. म्हणजे ईश्वरी नाही आहे तर तुझी नाश्ता करण्याची पण इच्छा नसेल. मी जाऊ का? ईश्वरीला बोलून आणू का? अर्णवला समजतं की हा माझी चेष्टा करतोय आणि अर्णव म्हणतो, शट अप अँड ईट. नम्रतासुद्धा म्हणते, ईट. पण आकाशचं मन काय भरत नाही आणि आकाश अर्णवला विचारतो, मी जे ऐकलं ते खरं आहे का? अर्णव विचारतो, काय ऐकलंयस तू? तर आकाश म्हणतो, कॉंग्रॅट्स. अर्णव विचारतो, फॉर व्हॉट? आकाश म्हणतो, मी असं ऐकलंय की तू आणि ईश्वरी मॉम डॅड होण्याचा विचार करताय. गुड गुड डिसिजन. तर अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे. आम्ही दोघे मॉम डॅड होण्याचा विचार करत नाही आहे. उगाच ईश्वरीने काहीतरी क्यॉस केला, तिचा काहीतरी गैरसमज झाला, त्या विषयावर मला बोलायचं नाही आहे. दुसरं काही बोलायचं असेल तर बोल, नाहीतर या विषयावर मला बोलायचं नाही आहे. समजलं का? आकाश गप्प बसतो. नम्रता मात्र खुश होते की हे दोघे काही आईबाबा होणार नाही आहे आणि ते असला कसलाही विचार करत नाही आहे. मग आजी आणि बाबा कशाबद्दल बोलत होते हाच प्रश्न नम्रताला पडतो. आणि मग आकाश हा अर्णवला सांगतो, हो महत्त्वाची गोष्ट, मी बँगलोरमध्ये
ज्या स्टीव्ह वॉटसन यांच्याबरोबर मीटिंग केली होती ते आज आपल्या ऑफिसमध्ये येणार आहेत तुझ्याबरोबर मीटिंग करायला. अर्णव विचारतो, माझ्याबरोबर मीटिंग करायला, तेही आपल्या ऑफिसमध्ये का? आकाश सांगतो, त्यांना तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, आता तूच त्यांना भेट आणि विचार. अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि मग हे दोघे नाश्ता करतात आणि थोड्या वेळानंतर अर्णव या स्टीव्ह वॉटसनबरोबर मीटिंग करत असतो. स्टीव्ह वॉटसन आणि त्यांची सेक्रेटरी किट्टी असतात. शिर्के असतो, अर्णव असतो. अर्णव हँडशेक करतो, या दोघांना बसायला सांगतो आणि विचारतो, तुमची तर आकाशबरोबर बँगलोरमध्ये मीटिंग झाली होती ना, मग तुम्ही येथे माझ्या ऑफिसमध्ये काय आला होतात, काय कारण आहे? मग हा स्टीव्ह वॉटसन सांगतो, मिस्टर ASR, आय हॅव ॲन इंटरेस्टिंग प्रपोजल फॉर यू. हे ऐकून अर्णव विचारतो, प्रपोजल? कोणतं प्रपोजल? मग सामान्य प्रेक्षकांना कळावं यासाठी ही बिचारी मिस किट्टी मराठीमध्ये सगळं काही ट्रान्सलेट करत असते आणि ती सांगते, अर्णव सर, तुम्हाला माहीतच असेल की आमची कंपनी वॉटसन अँड वॉटसन इंटरनॅशनल लेवलवर खूप मोठी कंपनी आहे आणि आम्ही तुम्हाला भेटण्याआधी भारतातीलच एका दुसऱ्या कंपनीला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं 1 बिलियनचं आणि आम्हाला त्यांच्याकडून कपडे बनवून हवे होते जे आम्ही US, UK आणि रशियामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार होतो. पण जेव्हा ऑर्डर रिसीव्ह करण्याच्या आधी आम्ही सगळं क्वालिटी चेक केलं तेव्हा आम्हाला समजलं की त्यांचा जो माल होता तो सब स्टँडर्ड होता आणि वॉटसन अँड वॉटसनचं जगभरात एवढं मोठं नाव आहे की आम्ही असा सब स्टँडर्ड माल स्वीकारू शकत नाही. त्यामुळे आम्ही तो माल रिजेक्ट केला आणि आम्हाला आता आमची ती ऑर्डर पूर्ण करून देणारी व्यक्ती हवी आहे. अर्णव हे सगळं आश्चर्याने ऐकत असतो आणि हा मिस्टर वॉटसन सांगतो, येस मिस्टर ASR, वी वॉन्ट्स टू गिव्ह यू दिस अपॉर्च्युनिटी. हे ऐकून अर्णव आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, मिस्टर वॉटसन, म्हणजे जर मी चुकीचा नाही आहे तर तुम्ही आम्हाला 1 बिलियनची ऑफर देताय, 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट देताय? मिस्टर वॉटसन म्हणतो, येस, वी आर गिव्हिंग यू 1 बिलियन कॉन्ट्रॅक्ट. हे ऐकून अर्णव खुश होतो, परंतु अर्णव म्हणतो, पण सर हे शक्य नाही आहे, कारण तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही आधी एका दुसऱ्या कंपनीला ऑर्डर दिली होती आणि त्यांनी सब स्टँडर्ड माल दिला म्हणून तुम्ही आम्हाला ही ऑर्डर देताय. पण आता ऑर्डर पूर्ण करायला खूप कमी वेळ बाकी आहे. फक्त 7 दिवसात ही ऑर्डर आम्ही कशी काय पूर्ण करणार? आमच्याकडे एवढी मॅनपॉवर नाही आहे, एवढं आमचं कॅपॅसिटी नाही आहे ज्यात आम्ही एवढा माल बनवू शकतो. तर ही मिस किट्टी सांगते, अर्णव सर, आम्ही तुम्हाला भेटण्याआधी मार्केटमध्ये रिसर्च केला आहे आणि त्यावरून आमच्या लक्षात आलं आहे की तुमची कंपनी आमच्या कंपनीच्या स्टँडर्डला मॅच करू शकते, म्हणूनच आम्ही तुम्हाला ही ऑफर देतो आहे. आता ही ऑफर स्वीकारायची की नाही हे तुमच्यावर आहे. तुम्ही जर ही ऑफर स्वीकारली तर ही ऑफर कशी पूर्ण करायची, ही ऑर्डर कशी पूर्ण करायची ते तुम्ही ठरवू शकता. एकतर तुम्ही स्वतःची कॅपॅसिटीमध्ये हे वाढवू शकता किंवा मग बाहेर आउटसोर्स करू शकता. आम्हाला फक्त क्वालिटी आणि ऑन टाईम डिलिव्हरी या 2 गोष्टी हव्या आहेत. मग ही ऑर्डर तुमची, हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं. अर्णवला हा प्रश्न पडलेला असतो की फक्त 7 दिवसात 1 बिलियन म्हणजे 100 कोटी रुपयांची ऑर्डर पूर्ण करणं हे जवळपास अशक्य आहे. अर्णव मिस्टर वॉटसनला सांगतो, मिस्टर वॉटसन, दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. इम्पॉसिबल नाही आहे, पण पूर्ण करणं हे तेवढंच अवघड आहे. तर किट्टी म्हणते, पण अर्णव सर, आम्ही तुमचं रेकॉर्ड चेक केलं आहे. याआधीसुद्धा तुम्ही अनेक वेळेस रिस्क घेतली आहे आणि असे चॅलेंजिंग टास्क पूर्ण केले आहेत. अर्णव म्हणतो, मिस किट्टी, मला कळतं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे, परंतु हा खूप मोठा डिसिजन आहे आणि हा डिसिजन मी एकटा नाही घेऊ शकत. मला माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सशी बोलावं लागेल, मगच मी हा निर्णय घेऊ शकतो. मग हा मिस्टर वॉटसन सांगतो, नो प्रॉब्लेम मिस्टर अर्णव, वी विल वेट फॉर 2 days. यू शूड रिप्लाय अस बिफोर टाईम, देन ओनली आय विल लिव्ह इंडिया. अर्णव म्हणतो, नो प्रॉब्लेम, ॲज सून ॲज पॉसिबल आय विल रीच यू. अर्णव त्यांना लवकरात लवकर उत्तर द्यायचं ठरवतो आणि मग मिस किट्टी सांगते, अर्णव सर, आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह निर्णय घ्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. अर्णव म्हणतो, नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला लवकरात लवकर आमचा डिसिजन कळवेल. मग मिस्टर वॉटसन आणि किटी जायला निघतात. अर्णव त्यांना बाय बाय करतो. हे दोघे तेथून निघून जातात. अर्णव शिर्केला सांगतो, शिर्के, खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. शिर्के म्हणतो, हो सर, आणि आपण ठरवलं तर आपण करू शकतो. अर्णव म्हणतो, आत्ताच्या आत्ता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवा, बाकीच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा, मला त्यांना लगेच बोलायचं आहे. शिर्के हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. आणि अर्णव विचार करतो,
आता काय करायचं? संधी तर खूप मोठी आहे आणि या संधीचं सोनं होऊ शकतं, पण रिस्कसुद्धा तेवढीच मोठी आहे. काय करावं हाच विचार अर्णव करत असतो. दुसरीकडे ईश्वरीच्या हातामध्ये ते घुंगरू असतात जे तिला उदयकांतच्या आत्महत्येच्या ठिकाणी सापडले होते. आणि ईश्वरीला हे सुद्धा आठवतं की मामीने असं सांगितलं की त्यांच्या पैंजणाचे घुंगरू त्यांच्या जवळच आहेत. ईश्वरी विचार करते, मग मामी खरं बोलत होत्या का? हे घुंगरू त्यांच्या पैंजणाचे नाही आहेत का? मग हे घुंगरू कोणाचे असतील? हाच विचार ईश्वरी करत असते. आणि तेवढ्यात अर्णव ईश्वरीला कॉल करतो. ईश्वरी फोन उचलते, पण ईश्वरी अर्णववर नाराज असते. अर्णव तिला म्हणतो, मी सिंदूर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर ईश्वरी चिडून म्हणते, आता काय महत्त्वाचं बोलायचं आहे? सकाळी तर मला बाय न करताच ऑफिसला निघून गेला. अर्णव सांगतो, मी सिंदूर, तू ते काय देवघरात होती ना, पूजा करत होतीस, म्हणून नाही बाय करता आलं, मग मी निघून गेलो. ईश्वरी म्हणते, राहू द्या सर. अर्णव म्हणतो, अगं पण मी तर रोज वेळेवरच येतो ना. माझी ब्रेकफास्टला येण्याची वेळ फिक्स असते आणि ऑफिसला जाण्याची वेळसुद्धा ठरलेली असते. मग तू का नाही आली मला बाय करायला? ईश्वरी म्हणते, मग सर, मी सुद्धा आजींबरोबरच गेले होते. आता काय आजींना सांगू मला माझ्या नवऱ्याला बाय बाय करायचंय म्हणून मी जाऊन येते? पूजा करता करता असं मधून नाही उठता येत आणि आजीला मी नकार देवा असं तुम्हाला वाटतंय का? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, शटअप. मला आहे ना आता भांडण्याचा मूड नाहीये. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. ईश्वरी विचारते, काय? माझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय? अर्णव म्हणतो, हो, आणि मला तुझा सल्ला हवाय. ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, द ग्रेट ASRला माझा सल्ला हवाय? नाही सर, तुम्ही ना काही पण बोलताय, मला हे काही पटत नाहीये. अर्णव म्हणतो, त्यात न पटण्यासारखं काय आहे? तू ना शांतपणे ऐकून घे. मला एक खूप मोठा प्रश्न पडलाय, मला तुझ्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवंय. ईश्वरी म्हणते, हो सर, विचारा ना. हा तुमचा प्रश्न माझ्यासाठी काहीच नाहीये. माझ्याकडे तसे भले मोठे मोठे प्रश्न येतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते. विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे. अर्णव सांगतो, एक मोठी कंपनी आहे वॉटसन अँड वॉटसन, त्यांना आपल्याला 1 बिलियनची ऑर्डर द्यायची आहे. हे ऐकून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, 1 बिलियन? अर्णव विचारतो, 1 बिलियन म्हणजे किती आहे माहिती आहे ना? ईश्वरी सांगते, हो माहिती आहे, 1 बिलियन म्हणजे 1 बिलियन असतात. अर्णव म्हणतो, हो, 1 बिलियन म्हणजे 1 बिलियन असतात, पण ही ऑर्डर आपल्याला फक्त 1 आठवड्यात पूर्ण करायची आहे, फक्त 7 दिवसात. ईश्वरी ही अर्णवला विचारते, सर तुम्हाला काय वाटतंय? तुम्हीच मला सांगा. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, मी तुला कॉल केला आहे कारण मला कळत नव्हतं की काय करावं आणि तू मलाच विचारतीये की तुम्हाला काय वाटतंय. आता मला जर काही वाटत असतं तर मी तुला कशाला कॉल केला असता? ईश्वरी चिडून म्हणते, ओ मिस्टर भडकूचंद भांडा भांडे, लगेच भांडण सुरू करू नका, भडकू नका. मी तुम्हाला एवढं सांगतेय की तुम्हाला काय वाटतं ते मला ओपिनियन सांगा, म्हणजे मी तुम्हाला माझं ओपिनियन सांगेल. जाऊ द्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही डोळे बंद करा. अर्णव डोळे बंद करतो. ईश्वरी म्हणते, मोठा श्वास घ्या. मग अर्णव मोठा श्वास घेतो आणि ईश्वरी त्याला विचारते, आता मला सांगा तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ही ऑर्डर घ्यायची आहे का? ही ऑर्डर तुम्ही पूर्ण करू शकता का? अर्णव हा डोळे बंद करून दीर्घ श्वास घेऊन ईश्वरीला सांगतो, हो मी सिंदूर, मला असं वाटतं ही ऑर्डर आपण घ्यायला हवी. इम्पॉसिबल नाही आहे, थोडा अवघड आहे, पण प्रयत्न केला तर होऊ शकतं. ईश्वरी म्हणते, तेच मी तुम्हाला सांगत होते सर. एक वेळेस आपला मेंदू आपल्याला काही वेगळं सांगू शकतो, पण आपलं मन जे आपल्याला सांगतं ना ते नेहमी बरोबर असतं. आणि मलासुद्धा असंच वाटतं सर की आजपर्यंत तुम्ही रिस्क घ्यायला कधीच घाबरला नाही. ही रिस्क तुम्ही घ्यावी, ही रिस्क तुम्ही नक्कीच पूर्ण कराल आणि ही ऑर्डर पूर्ण करून आपल्या कंपनीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवाल. अर्णव म्हणतो, ठीक आहे मी सिंदूर, थँक्यू, खूप छान सल्ला दिलास तू मला. आणि तेवढ्यात ईश्वरी आपली बडबड सुरू करते, अहो सर हे काहीच नाही आहे, आमच्या इंदोरमध्ये ना सगळं इंदोर माझ्याकडून सल्ला घ्यायला यायचं. घराला कोणता रंग लावू यापासून ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग कशा बांधायच्या त्यापर्यंत मोठे मोठे नेते रॅली करायचे, त्यात काय बोलायचं ते सुद्धा मला विचारायला यायचे. एवढं मोठं नाव होतं माझं इंदोरमध्ये. आणि तेवढ्यात शिर्के अर्णवच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो, सर सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर तुमची वाट पाहत आहे. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, चल मला मीटिंगला जायचं आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. अर्णव फोन कट करतो आणि या मीटिंगला जातो. ईश्वरी मात्र खुश असते. अर्णव सरांनी आज माझा ओपिनियन घेतला याचा तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती याच गोष्टीचा विचार करत असते की हो, आता मी ओपिनियन दिलाय ना, म्हणजे अर्णव सरांना हे काम नक्की जमेल, ते नक्की यशस्वी होतील.
आणि मग अर्णवच्या ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग सुरू होते. सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, अर्णव, त्यानंतर शिर्के, आकाश तेथे असतो. आणि मग आकाश या सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला आजची मीटिंग का ठेवली आहे याबद्दल सांगतो. सगळ्यात आधी तो म्हणतो, तुम्ही सगळे एवढ्या शॉर्ट नोटीसवर येथे आला त्यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू. आज आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी आपण येथे मीटिंगसाठी आलो आहोत. सगळे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, अर्णव सगळे शांतपणे ऐकत असतात आणि आकाश या सगळ्यांना सांगतो की वॉटसन अँड वॉटसन या इंटरनॅशनल कंपनीकडून आपल्याला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डर आहे 1 बिलियनची. हे ऐकून सगळे बोर्ड ऑफ मेंबर्स खुश होतात. आकाश सांगतो, पण कॅच हा आहे की आपल्याला ही ऑर्डर फक्त 7 दिवसांमध्ये कंप्लीट करायची आहे. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आकाश सांगतो, ही गोष्ट खूप अवघड आहे पण इम्पॉसिबल नाही आहे. अर्णव सगळ्यांना सांगतो, आता मला तुमचं ओपिनियन जाणून घ्यायचं आहे. ही ऑर्डर आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या ऑर्डरमुळे आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाऊ शकतो. US, UK, रशिया सगळीकडे आपले कपडे असतील, आपलं ब्रँड असेल आणि आपण खूप मोठे होऊ. त्यामुळे ही ऑर्डर स्वीकारावी असं मला वाटतंय. आता तुमचं ओपिनियन काय आहे ते तुम्ही मला सांगा. तर हा बोर्ड ऑफ डिरेक्टर देशमाने म्हणतो, अर्णव सर, मला पटतंय. ऑर्डर खूप मोठी आहे, परंतु फक्त 7 दिवसात एवढी मोठी ऑर्डर डिलिव्हर करणं हे जवळपास अशक्य आहे. कारण आपल्याकडे तेवढी मॅन पॉवर नाही आहे, आपली तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. तर अर्णव सांगतो, आपण जास्त माणसं कामाला लावू शकतो, मॅन पॉवर वाढू शकतो, वर्किंग अवर्स वाढू शकतो आणि हे काम पूर्ण करू शकतो. तेवढ्यात एक मॅडम तेथे असते आणि सांगते की ही खूप मोठी रिस्क आहे. आकाश म्हणतो, रिस्क है लेकिन कंप्लीट हो सकती है. आपण ही रिस्क नक्कीच घेऊ शकतो, पण या रिस्कमुळे आपल्या कंपनीला खूप मोठा फायदा होईल. ही मॅडम म्हणते, आकाश सर तुम्ही बरोबर बोलताय, परंतु यामुळे आपल्या कंपनीला मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं. त्या कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकतो का? आणि हा देशमाने म्हणतो, खरं आहे ना, उद्या त्या कंपनीने आपल्याला फसवलं, ती कंपनी पळून गेली तर आपल्याला खूप मोठं नुकसान होईल. मग अर्णव हा सगळ्यांना ठणकावून सांगतो, असं काही होणार नाही आहे. त्या कंपनीचे सगळे रेकॉर्ड्स आम्ही चेक केले आहेत. कंपनी ही खूप वर्षांपासून काम करते. देशमाने सांगतो, पण अर्णव सर, आपल्याला यासाठी खूप काम करावं लागेल. आपल्याकडे एवढी कॅपॅसिटी नाही आहे, त्यानंतर आपल्याकडे एवढे फंड्स नाही आहेत. आपले सगळे शेअर्स, सगळ्या इन्व्हेस्टमेंट सगळं मॉर्गेज ठेवावं लागेल. अर्णव म्हणतो, चालेल ना, मी ही रिस्क घ्यायला तयार आहे आणि गरज पडेल तर मी माझं घरसुद्धा गहाण ठेवायला तयार आहे. हे ऐकून देशमाने, आकाश, शिर्के या मॅडमला, बाकीच्या सगळ्या बोर्ड ऑफ मेंबर्सला जबर धक्का बसतो. आकाशला हे पटत नाही, पण अर्णव त्याला इशारा करून गप्प बसवतो. आणि देशमाने म्हणतो, नाही अर्णव सर, मला हे बिलकुल पटत नाही आहे. तुम्ही घर गहाण ठेवायला नको आहे. आकाश म्हणतो, हो दादा, हे थोडं जास्तच होऊन जाईल. देशमाने म्हणतो, पण या कंपनीबद्दल खूप साऱ्या गोष्टी मी ऐकल्यात, रिस्क आहे. अर्णव सांगतो, गुड क्वेश्चन. आणि तो शिर्केला सगळ्यांना ईमेल पाठवायला सांगतो. शिर्के सांगतो, आम्ही या कंपनीबद्दल सगळं बॅकग्राऊंड चेक केलं आहे, मी तुम्हाला ईमेल पाठवला आहे, तुम्ही ईमेल चेक करा. सगळे बोर्ड ऑफ मेंबर्स हा ईमेल चेक करतात आणि ईमेल चेक केल्यानंतर हा देशमाने म्हणतो, पण पास्ट रेकॉर्ड चांगला आहे याचा अर्थ कंपनी चांगली आहे असं होत नाही. अर्णव सांगतो, सर, आपण असाच बिझनेस करतो. आता भविष्यात कोण काय करणार आहे आपल्याला माहीत नसतं. भूतकाळात जे काही केलं आहे तेच आपण चेक करतो ना. ही मॅडम म्हणते, पण रिस्क आहे. शिर्के म्हणतो, मॅडम, आपल्या टीमने सगळं बॅकग्राऊंड चेक केलं आहे, घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. देशमाने म्हणतो, पण यासाठी आपल्याला सगळं काही गहाण ठेवावं लागेल आणि उद्या जर त्यांनी ऑर्डर घ्यायला नकार दिला तर? आकाश सांगतो, मग इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स क्लेम करू शकतो आपण. देशमाने म्हणतो, पण आकाश सर, इन्शुरन्स क्लेम पास व्हायला किती दिवस लागतात हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स काही कामधाम तर करत नाही, फक्त काम अडवायचं कसं याबद्दल बोलत असतात. अर्णव या सगळ्यांना ठणकावून सांगतो, मला असं वाटतं की याआधीसुद्धा आपण अनेक वेळेस रिस्क घेतल्या आहेत, त्यामुळेच आपली कंपनी एवढी मोठी झाली आहे आणि आतासुद्धा आपण ही रिस्क घ्यायला हवी. देशमाने म्हणतो, खरं आहे तुमचं अर्णव सर, आपली कंपनी देशातली नंबर 1 कंपनी आहे. 1200 कोटींचा बिझनेस आहे आपला. अर्णव सांगतो, मला तो 12,000 कोटींचा करायचा आहे आणि त्यासाठी मी ही रिस्क घ्यायला तयार आहे आणि मला तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे. देशमाने म्हणतो, ठीक आहे, आम्ही 1 दिवसाचा वेळ घेतो, सगळेजण विचार करू, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मग आपण निर्णय घेऊया. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या.
आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता एक नवीन चॅलेंज आलं आहे. अर्णव 1 बिलियनची ऑर्डर पूर्ण करू पाहतोय, ते सुद्धा फक्त 7 दिवसांमध्ये, आणि त्यासाठी तो स्वतःचं घरसुद्धा गहाण ठेवायला तयार आहे. आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स तर कदाचित अर्णवला हो म्हणतील, पण अर्णवला स्वतःच्या कुटुंबातूनच खूप मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अर्णवला म्हणेल, अर्णव सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण ही ऑर्डर नक्की पूर्ण करू, कारण जेव्हा आपण दोघे एकत्र असतो तेव्हा आपण काहीही करू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. अर्णव म्हणेल हो. अर्णवसुद्धा खुश होईल आणि मग वल्लरी घरात धिंगाणा सुरू करेल. आजी, मामा, अंजली या सगळ्यांना ती सांगेल की अर्णव 1 बिलियनची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी चक्क आपलं घर गहाण ठेवतोय. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. मग अर्णव आजी, मामा या सगळ्यांना समजावून सांगेल, आपण ही रिस्क घेतोय, परंतु आपण हे करू शकतो आणि त्यानंतर आपली कंपनी खूप मोठी होईल, आपल्याला फायदासुद्धा मोठा होईल. पण मामी ही निर्लज्जपणे म्हणेल, अर्णव, तुला काय करायचं ते कर, पण तुझ्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत ना ते गहाण ठेव. हे घर गहाण ठेवायचं नाहीये. जसं काय वल्लरीच्या घराची मालकीने अर्णवच्या जीवावर जगते, मजा मारते, त्याच्याच आईबापाचा खून करते आणि आता त्याच्यावरच दादागिरी करते. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटणार. मग आता अर्णव ईश्वरी पुढे काय करतील? घर गहाण ठेवतील का? हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.